आजची आपली खास रेसिपी न स्टफिंग करता बटाटा पराठा. तर नक्कीच तुम्ही हा पराठा कसा बनवला आहे याचा लाईव्ह व्हिडिओ संपूर्ण बघा. याचं मी छोटा असा हायलाईट बनवलेला आहे. तर हिरवी मिरची, आलं, लसूण याचं वाटण बनवून आपण उकडलेली बटाटे यासाठी वापरलेले आहे. न स्टफिंग करताच आपण हे बटाटा पराठा बनवणार आहे. तर नक्कीच तुम्ही हा माझा व्हिडिओ बघून फुल व्हिडिओ आपण लाईव्हमध्ये बघा आणि रेसिपीसुद्धा संपूर्ण बघू शकता. तर यानंतर बटाटा जो आहे तो किसून घेतलेला आहे, किसलेला आहे. कारण बटाटा आपण किसून घेतला की छान असा पराठा तयार होतो. त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे यांचं वाटण जे आहे ते पेस्ट बनवून घेतलेली होती ती त्यामध्ये टाकली आहेत आणि यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करून आपण हे पीठ तयार करणार आहेत आणि छान असं याची पराठे लाटून घेणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे, हळद घातली आहे, छान असा कलर येण्यासाठी हळद घालायची आहे आणि छान पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर सोपं आहे. तर आपण स्टफिंग करून तर नेहमीच पराठा तयार करतो. तर आज आपण असा लाटून छान असा पराठा तयार करणार आहेत. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लाईव्हवर जाऊन बघू शकता. आता लाटणं पोळपाटावर आपण तो लाटून घेणार आहे. छोटासा एक गोळा घेऊन छान असा आपण हे लाटून घेणार आहेत आणि यासाठी आपण गव्हाचं सुकंपीठसुद्धा लावणार आहेत. सुकंपीठ लावून लाटून घेणार आहे. तर अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहेत आणि एकीकडे तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे. तर तेल लावून छान असा आपण ह्या पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुक्या पिठामध्ये वापर करून लाटून घ्यायचं आहे. आणि आपण आपल्याला तुम्हाला जसं हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे लाटून घेऊ शकता. परंतु मी असं गोल शेपमध्येच आपण हे लाटून घेतलेलं आहे आणि आपण हे तव्यावर छान असं शेकून घेणार आहेत, म्हणजे छान असा भाजून घेणार आहे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लाईव्हवर जाऊन बघू शकता. संपूर्ण याची डिटेल रेसिपी आपली लाईव्हवर आहे. तर मी हा हायलाईट म्हणून छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तव्यावर छान असं आपण हे गरम होऊन द्यायचं आहेत आणि दोन्ही साईडने छान आपण हा पराठा भाजून घेणार आहे. तर यावर आपण साजूक तूप लावून छान असा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटर वापरू शकता. तेलसुद्धा साधं आपलं यावर टाकून हा पराठा तुम्ही भाजून घेऊ शकता आणि अशा प्रकारे हा पराठा भाजून झालेला आहे. दोन्ही साईडने पलटी मारून छान बटाटा पराठा आपण तयार केला आहे. न स्टफिंग करता छान असा हा बटाटा पराठा तयार केला आहे. तर नक्की व्हिडिओ